नमस्कार, गुड मॉर्निंग. धारगड आलो बघा, झाली. उसाला पाणी लावा म्हणलं तर आलो खाली इकडं. बसा पण असा खाल्ला उसा बघा. ही कमेंट करून सांगा आपला खाल्ला उस कसा आहे, काय आला आहे. आणि बघा आपण गाडी लावले आणि तिथं म्हैस आणि गाय बांधल्या होत खायला. आज जाऊन मोठा चाव करू. तर आपली विहीर आहे साईडला. तर ते म्हणजे शॉर्ट व्हिडिओला मोठ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देतात, चांगलं वाटतं, बरं वाटतं जरा. आणि हे व्हिडिओ भरपूर दिवसातनं आता ब्लॉगिंग चालू केले. साधारण 3-4 महिन्याला हे ब्लॉग बंद होते. आता बघा व्हिडिओ तर कंटिन्यू चालूच करायचे. आपण मोठी विहीर आहे इथं, आपल्याला मोठं चाव करू. आणि आज कसं झालं, आज जरा आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण आले. तिकडे आपल्याला जायचं आहे. बघा ही आहे वरचा 2 एकर आणि हा खाली आहे 4 एकर ऊस आपला. मग आपल्या आज जायचं आहे महाशाळेमध्ये. इथं 4थीचं शेंडप आहे. आज बोललं जायचं आपल्याला. साधारण 9 वाजता आपण जाऊ तिथं. 9 वाजले 8 आणि मोटर चालू झाली. हे असं मोटर आणि हे आता ह्या हिरपर्यंत जाते आपल्या वरच्या शेताला जाते. वरचा शेत आहे ना आपलं ते जाते. तर जाऊया घरी. म्हणजे घरी नाही, आपल्याला प्यायला जायचं आहे डेअरीमध्ये. दूध घालायचं आहे. दूध घालून जायचं आहे घरी. घरनं आपल्या घरनं परत शहरात जायचं आहे. तर बघा मी 2दा टाकला असा. इकडं ऊस आहे, ह्या साईडला ऊस आहे. मध्ये फळस नारळ झाड आहे. अशा आपली शेती खाल्ली मी वरलं आहे. आता आपलं वर उसाला पाणी लावले. चला जाऊ आता डेअरीत. चला जाऊ आता डेअरीत. तर जाऊया शाळेत आहे. शाळेत काही विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि शिक्षकांचा हेतू एकच असतो की विद्यार्थी घडला पाहिजे, पुढे जाऊन बोलला पाहिजे, तो शिकला पाहिजे आणि तो स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे, यासाठी प्रयत्न असतात. आणि या ठिकाणी ज्या वेळेला माझ्याकडे इयत्ता 3रीचा वर्ग आला, हजर झालो या ठिकाणी, त्यावेळेला हा 3रीचा वर्ग गुणवत्तेच्या बाबतीत मला पुढे न्यायचं झालं तर विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून त्या ह्याच्यावर काम करणं गरजेचं होतं. आणि त्या संदर्भानं तुम्हाला जे ही उठा लाईन, मुलांची लाईन उठा, इकडे या. त्याला अशी पाखरे ती 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती अशी पाखरे ती. आणिक स्मृती ठेवूनी जाती अशी पाखरे ती. आज भावना शब्दांपेक्षा जास्त अनावर झालेले आहेत. अशा आयुष्यामध्ये अनेक निरोप समारंभ झाले. त्या सर्व निरोप समारंभांचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. परंतु हा एक भावनेचा आलो बघा. कार्यक्रम झाला साधारण 11:30 कार्यक्रम झाला. जेवण झाली. आलो कडे नीट बरोबर पाणी लावलं सकाळी. आलो दार बदललं आणि असा आपला ऊस बघितला, वरचा ऊस. हे लागण आहे 1.5 एकर, खाली खोडवा 1.5 एकर आहे.
समजा 12-12:30 वाजले त्या उन्हाळा भर बघा एवढा एकदम ऊन पडले नाही यार चमकाला ऊन बघा आणि भाज्या खावर आपण गाव गेलं तर वर मारण झालं तर व्होल्टेज थोडं कमी झाला आहे त्यामुळे पाण्याचा बारीक आलं आहे तर बघा आजच्या म्हणजे कालच्यापासून तर डेली ब्लॉग तर इथे आपल्याला काय हरकत नाही त्यामुळे असं सबस्क्राईब करायला सोडून घ्या आणि आपल्या डेली आयुष्यात मी काय ही आपण व्हिडिओमध्ये आपण धावणार आहोत त्यामुळं काय इश्यू नाही आणि आज जाऊया घरी आता कारण ऊन भरपूर पडलं आहे आणि आपली गाडी वाचत लावली जाऊ आता घरी मित्रांनो पोर पवाल ते आपल्या हिरीला जाऊ तुम्हाला चला कसं किती पवाल ते काय पवाल ते हे पडून चला ए सम्या तसं पडून